ॲडव्होकेट विजय ज्ञानबा राऊत मुक्काम कानाखेडा पूर तालुका जिल्हा हिंगोली प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आज संपर्क प्रमुख पदावर कार्यरत आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून पदसुद्धा मी या हिंगोली जिल्ह्यामधून काम केलेलं आहे। दिनांक एप्रिलमध्ये रात्री साधारणतः 12:30च्या दरम्यान 4 तारखेच्या रात्रीला आणि 5 वाजताच्या रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली होती। या घटनेमध्ये माझ्यावर हल्ला करण्यात आलेला होता। हल्ल्यामध्ये मला गंभीर स्वरूपाची दुखापतसुद्धा झालेली होती। या संदर्भात सविस्तर माहिती मी माझ्या FIRमध्ये पुरवणी जबाबात आणि संपूर्ण बाबतीत दिलेली आहे। त्यानंतर याबाबतीत आरोपीचा शोध लागत नसल्याकारणाने जे काही पुढे समोर आरोपी वेगवेगळ्या कारणास्तव जे काही शोध लावून निष्पन्न करण्यात आले त्यामध्ये 7 आरोपी निष्पन्न करण्यात आले। संबंधित एक भावकीतील 3 लोक आहेत आणि इतर जे लोक आहेत ते इतर ठिकाणचा कट रचून हा हल्ला करण्यात आलेला होता। यामध्ये गुंड पप्पू चव्हाण हा हल्ल्याचा एक सूत्रधार त्याच्यामार्फत हा हल्ला करून घडून आणलेला होता। यामध्ये गावातीलच भावकीत असलेला एक राऊत नावाचा प्रहार भाजप पक्षाचा सर्कल प्रमुख जो की या गुंडासोबत सदैव वाळू ओढण्यासाठी संलग्न असतो होता, त्या माध्यमातून रात्री हल्ला करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी यामध्ये दोषारोपपत्र 7 आरोपीच्या विरुद्ध निश्चित केले तपासाअंती त्यात पुरावे मिळाल्यामुळे आणि या आरोपीमध्ये कुख्यात गुंड पप्पू चव्हाण हा एक आहे। या गुंड पप्पू चव्हाणच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलने आणि अर्जबाज्या केल्यामुळे नंतर त्यांनी माझी 4 व्हीलर गाडीसुद्धा जाळून टाकली। हिंगोलीचे पोलीस त्याचा तपास लावू शकले नाही। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आयो पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी बदलले। श्रीकृष्ण कोकाटे यांनी अत्यंत भाजपच्या दृष्टिकोनातून या गुन्ह्याला वेगळ्या पद्धतीनं वळण देऊन तपास केलेला नाही। त्यांनी वारंवार आयोग बदलून टाकले पण तपास काहीच करायला सांगितलेला नाही। एकंदरीत पोलीस अधीक्षकाला यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांनी DOसुद्धा दिला होता। पोलीस तपास करत नाहीत म्हणून माननीय न्यायालय त्याच्यात मॉनिटरिंग पिटिशन दाखल केलं। न्यायालयाने ते अलाव केलं। न्यायालय वेळोवेळी त्यांना दर सोमवारी यामध्ये सुनावणी घेतं आदेशित करते आणि या प्रक्रियामध्ये आज रोजी 16 जून 2025 रोजी मी एक अर्ज दिला होता की यातील 3रा अज्ञात आरोपी जो आहे 8 क्रमांकाचा तो मी ओळखला होता। माननीय न्यायालयात आल्यानंतर त्याचं नाव सुमित भिके होतं। या कुख्यात गुंडांचा तो गँगचा प्रमुख आहे। नंतर तो मला कळाला आणि मला ज्यावेळेस न्यायालयात तो दिसला त्यावेळेस त्याला मी ओळखलेलं होतं। एकंदरीत ओळखल्याच्यानंतर त्या ठिकाणी जे पोलीस प्रशासन वगैरे होते त्यांना मी तातडीनं ही गोष्ट सांगितली आणि त्या संदर्भातला अर्जसुद्धा तत्कालीन आयोग DYSP श्री भुसारे सर यांना दिले। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 3 DYSP 2 PSIनी तपास केला आणि 3रा DYSP आज रोजी तपास करत आहे। खरं तर पोलीस प्रशासनाच्या वर्दीवरच माझा संशय आहे की हे गुंडांना सहकार्य करण्यासाठी आहेत का सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहे। म्हणून या प्रकरणामध्ये मी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन केलं, आझाद मैदानावर आंदोलन केले, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले, मान्य न्यायालयाचा वापर केला आणि यामधूनही दोषारोपपत्र शास्त्रशुद्ध पद्धतीने आज रोजी न्यायालयात दाखल झालं। परंतु एका वकिलांना एवढ्या पद्धतीने या गुंडाच्या विरोधात का जावं लागलं? गुंड पप्पू चव्हाण यांच्यावर यापूर्वीचे 19 गुन्ह्यातून तो निर्दोष आहे। 14 गुन्हे आज रोजी मान्य न्यायालयात दाखल आहेत। त्यापैकी 5 गुन्ह्यामध्ये तो वॉरंटवर आहे। 5 गुन्ह्यामध्ये जवळपास 5 वर्षापासून त्याच्यावर दोषारोपपत्र निश्चित झालेलं नाही। सरकारी वकील पूर्णतः त्यात मॅनेज झालेले आहेत आणि या गुंडाने वारंवार क्राईम केलेला आहे। काही दिवसापूर्वी ज्याने रिव्हॉल्वरने सुद्धा एका तरुणावर वार केलेला होता असा हा कुख्यात गुंड यापूर्वी त्याच्यावर 307-5 आहेत, 302 यापूर्वीचे 2 आहेत। त्याच्यातून तो निर्दोष झालेला आहे आणि आज रोजी तो तशाच प्रकारचा क्राईम हिंगोलीत करून प्रचंड स्वरूपाची आर्थिक माया त्यांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीतून जमवलेली आहे। तरीसुद्धा त्याच्यावर मोका दाखल करण्याची हिंमत हिंगोली पोलीस अधीक्षकांना झालेली नाही। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज आरोपी सुमित भिके याला अटक करून या गुन्ह्याचा पुढील तपास करावा एवढ्या एका मागणीसाठी मी आंदोलन या ठिकाणी करत आहेत। बरोबर सर्वच मागण्या माननीय न्यायालयामार्फत मी पूर्ण करत आहे। धन्यवाद।